कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदी अंत, काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा, तुझ क्षण क्षणा ध्यातसे, मज चालता प्रयाण काळी, असता न दिसती जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळी, एकले मेळी संचिताचे, आता मज ऐसे कविगा देवा, काही घडे तुझी चरण सेवा, तुका विनवितसे केशवा, चालवी दावा संसारे, माझे स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदी अंत. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाच्या समोर विनवणी करतात. स्वतः विषयीचं दुःख, स्वतः विषयीचा खेद व्यक्त करून स्वतःचा परिहार देऊन तुकोबारायांनी या अभंगातून देवाला विनंती केलेली आहे. विनवणी करणारे अभंग गाथ्यामध्ये अनेक आहेत. करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथ, असे अनेक अनेक अभंग आहेत. याही अभंगातून तुकोबाराय देवाला विनवणी करतात. विनवणी करण्याच्या अगोदर तुकोबाराय आपल्या स्वतःचा आपण काय केलं, कसं केलं, त्याचा परिणाम काय झाला, किती दुःख भोगलं, कोणतं कसं दुःख भोगलं, या सगळ्या गोष्टीचा परिहार देवाच्या समोर देतात. तुकोबाराय म्हणतात, नारायणा, केशवा, पांडुरंगा, विठ्ठला, आजपर्यंत माझा सगळा जन्म हा केवळ सुखाच्या आशेमध्ये गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. त्याचा अन्वय असा आहे, सुखाची आशा सर्व जन्म गेला. सुखाच्या आशेमध्ये माझा सगळा जन्म गेला. देवा, आता सुख भेटेल, आता सुख भेटेल, आता सुख भेटेल, एवढं केलं म्हणजे सुख भेटेल, एवढं केलं म्हणजे सुख भेटेल, अशी फक्त आशा धरून आजपर्यंत मी जगलो. पण सुखाचा आणि माझा राम राम कधी झालाच नाही. सुख मला कधी भेटलंच नाही. सुख सगळ्यालाच हवं असतं. सुख नको
अशी इच्छा असणारा जगामध्ये कोण माणूस आहे? प्रत्येकाला कशाची अपेक्षा असते? सुखाची अपेक्षा असते. सगळ्याला वाटतं सुख भेटावं, आपलं जीवन सुखी व्हावं, ही सर्वांची अपेक्षा आहे. मग तो कोणीही असो, लहान मुलगा असो, तरुण असो, म्हातारा असो, स्त्री असो, पुरुष असो, नपुसक असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, ब्रह्मचारी असो, गृहस्थी असो, वानप्रस्थी असो, संन्यासी असो, वैदिक संप्रदायाला सोडून इतर संप्रदायाचा असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, शीख असो, जैन, शीख, पारसी, कुणी असो, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही देशातला, कोणत्याही वेशातला कुणीही जीव असो, प्रत्येकाची अपेक्षा असते की आपलं जीवन सुखी असावं, आपण सुखी असावं, आपल्याला सुख भेटावं, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. पण दुर्दैव हे, सगळ्यांना वाटतं आपण सुखी व्हावं, पण सुखी कोणीच होत नाही, कोणीच सुखी नाही. थोडंसं आत्मनिरीक्षण करा, आपण सुखी आहोत का? आपण सुखी नाहीये, आणि आपणच सुखी नाही असं नाही, जगात तुम्हाला कोणीच सुखी नाही दिसणार. आपल्याला असं वाटत असतं की आपण सुखी नाही, पण शेजारचे सुखी आहेत. तसं नाही. त्यांनाही विचारा तुम्ही सुखी आहे का म्हणून, तेही सुखी नाही. सुखी कोणीच नाही. शेतकरी सुखी नाही, नोकरी करणारा सुखी नाही, दुकानदारी करणारा सुखी नाही, वकील सुखी नाही, डॉक्टर सुखी नाही, इंजिनियर सुखी नाही, प्रवचन कीर्तनकार सुखी नाही, राजा सुखी नाही. जिकडं पाहावं तिकडं नुसतं दुःखच दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे 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 दुःखी आहे. सुखी कोणी नाही, पण सगळ्यांना वाटतं आपण सुखी व्हावं. आणि मग असं वाटत असतं आपण गरीब आहे, आपल्याला राहायला चांगलं घर नाही, घालायला चांगले कपडे नाहीत, जेवायला चांगलं अशा प्रकारचं अन्न भेटत नाही, म्हणून आपण दुःखी आहे. असं वाटतं की मग आपलं गरिबी गेली म्हणजे आपण श्रीमंत झालो म्हणजे सुखी होऊ. गरीब लोक श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करतात आणि श्रीमंत होतात, खूप अट्टहास आणि प्रयत्नाने श्रीमंत होतात. मग श्रीमंत झाल्यावर त्यांना विचारा तुम्ही सुखी आहात का? श्रीमंतही सुखी नाही. काहींना वाटतं की आपण विद्वान झालो म्हणजे आपण सुखी होऊ. विद्येचा अभ्यास करतात, विद्या प्राप्त करतात, विद्वान होतात. विद्वान झाल्यावर तरी सुखी होतात का? तरी सुखी नाही. कोणी सुखी नाही. गुणवान सुखी नाही, विद्वान सुखी नाही, कलाकार सुखी नाही, कोणी सुखी नाही. फक्त सगळ्यांना असं वाटत असतं की हे एवढं केलं ना आपण सुखी होऊ, एवढं केलं ना सुखी होऊ. आणि तेवढं केलं की मग सुख दिसतच नाही. जे आपल्याला मिळवायचं असतं, जे प्राप्त करायचं असतं, ते मिळेपर्यंत, ते प्राप्त करेपर्यंत असं वाटत असतं तेवढं मिळवलं म्हणजे सुखी होऊ. आणि ते मिळवलं की तिथं सुख दिसतच नाही, पुन्हा पुढं सुख पुढं दिसतं. जसं हरिण असतं, हरिण, आणि त्याला शास्त्रामध्ये, संस्कृतमध्ये ना मृग म्हणतात. मृग म्हणजे हरिण. आणि मग उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला असं एकदम प्रखर ऊन असतं, आणि त्या प्रखर उन्हामध्ये उखळ भूमीच्या ठिकाणी त्याला मृगजळाचा भास होतो. मृगजळ, जळ म्हणजे पाणी, आणि ते जळ हरणाला भासतं, हरणाला दिसतं, म्हणून त्याला मृगजळ म्हणायचं. तसं माणसालाही दिसतं, माणसाला दिसत नाही असं नाही, मनुष्यालाही ते दिसतं. पण विशेषत्वाने ते पाणी आहे असा भास हरणाला होतो. जरी माणसाला दिसलं
तरी माणसं पाणी पिण्याकरता तिकडे पळत नाही. मृगजळ माणसाला दिसतं, पण पाणी पिण्याकरता कोणी जातं तिकडं नाही ना. नाही आता लय ऊन लागलं, खूप गरमलेलं आहे, चला थोडंसं स्नान करून येऊ त्या पाण्यामध्ये, मग कुणी खांद्यावर धोतर घेतलं निघालं, असं कधी कधी घडतं नाही घडत. कोणी पाणी आणायला जात नाही, कोणी स्नान करण्याकरता जात नाही. आपली केळीची बाग वाळायला लागली, एवढं मोठं पाणी आहे, पण चला आपण पाईपलाईन करू म्हणून कोणी पाईपलाईन करतं? करत नाही. म्हणजे जरी मनुष्याला ते मृगजळ दिसलं तरी मनुष्याला ते खरं वाटत नाही, ते सत्य वाटत नाही. पण एक प्राणी असा आहे, एक जीव असा आहे की त्याला ते खरं वाटतं. आणि तो जीव म्हणजे कोण आहे? मृग म्हणजे हरिण. आणि त्याला ते पाणी सत्य वाटत असल्यामुळे ते पाण्याला नावच काय दिलं? मृगजळ. मृगजळ. ते हरिण डोंगरावर असतं, त्या डोंगराच्या अनेक अशा टेकड्या असतात. ते ज्या वेळेला एका टेकडीवर उभं असतं त्यावेळेला ते दुसऱ्या टेकडीवर त्याला ते मृगजळ दिसतं, पाणी दिसतं. दुपारची वेळ असते, उन्हाळा असतो, ऊन मी म्हणत असतं, खालून जमीन तापलेली असते, वरून कडक ऊन असतं, त्याचा घसा कोरडा पडलेला असतो, त्याला पाण्याची गरज असते, त्याला खूप तहान लागलेली असते. आणि त्याने ते पाणी पाहिलं की त्याला वाटतं अरे पाणी तिकडे आहे, आणि ते पाणी पिण्याकरता असं सैरा धावतं. त्या टेकडीवर ज्या वेळेला जातं त्यावेळेला तिथं पाणी दिसतच नाही, त्याला पुढच्या टेकडीवर दिसतं. पुन्हा तिथून पुन्हा तिकडं पळतं, आणि तिथं दुसऱ्या टेकडीवर गेलं की पुन्हा तिथं पाणी नाही, पुढच्या टेकडीवर दिसतं. असं तिथं गेलं की ते पाणी पुढं पुढं जातं. त्याला वाटतं आता ह्या टेकडीवर गेलं की पाणी भेटल, आणि तिथं गेल्यावर पाणी भेटतच नाही, ते पुढं दिसतं. तिकडं गेलं की पुन्हा इकडच्या बाजूला दिसतं. तसंच आहे महाराज मनुष्याचं, जीवाचं संसारामध्ये. त्याला हे केलं म्हणजे सुख लांब, जोपर्यंत आपण दूर आहे तोपर्यंत त्याच्यात सुख वाटतं, आणि ते जवळ आलो, ते भेटलं की त्याच्यात सुख दिसतच नाही. फक्त सुख भेटेल, सुख भेटेल, एवढं केलं म्हणजे भेटेल, मिळेल, असा नुसता आशेमध्ये जीवन जगत असतो. अख्खा जन्म जातो पण सुख नाही भेटत, सुख नाही भेटत. पहिल्यांदा असं वाटत असतं शाळेत जात असताना, काय नाही, एवढं 10वी पास झालो ना, मग काय ताण नाही, मग सुखीचं आहे आपलं जीवन. मग झाला 10वी पास, मग 10वी पास झाल्यानंतर सुखी नाही, मग ते 10वी पासचं ते कागदपत्र घेऊन मग पुन्हा कॉलेजला प्रवेश करायचा असतो. त्याला वाटतं मग झालं 12वी झालं मी संपलं. 12वी झाल्यावरही संपत नाही, तरी सुख नाही भेटत. मग त्याला पुढच्या डिग्र्या प्राप्त करायच्या असतात, वेगवेगळ्या डिग्र्या प्राप्त करायच्या असतात. मग त्या डिग्र्या मिळाल्या तरी सुख आहे का? नाही. त्याला कुठेतरी नोकरी पाहिजे असते, त्याला वाटतं नोकरी लागली की झाली. लागली नोकरी चांगली, नोकरी लागल्यावर तर सुखी आहे तो नाही, तरी सुख नाही त्याला दिसलं कधी. मग त्याला वाटतं नाही, नोकरी करायची ती कशासाठी? पैसा भरपूर आला म्हणजे सुखी होऊ आपण. आला पैसा भरपूर तरी सुखी आहे का? नाही. त्याला वाटतं मग या पैशात नाही राहू. मग आपण एकट्यानेच किती दिवस राहायचं? 2 जण झालो म्हणजे, एकाच्या 2 झालं म्हणजे काय हो? सुखी हो. मग एखादी छोकरी पाहतो आणि 2 हाताचे 4 हात करतो, म्हणजे लग्न झाल्यावर सुखी हो असं वाटतं. लग्न झालेले सुखी आहे? झालं लग्न आहे सुख, सुख. विवाह केल्यानंतर, संसार केल्यानंतर सुख. विवाह शब्दाचा अर्थ आहे, वि म्हणजे विस्तव, वा म्हणजे वारा, आणि ह म्हणजे हवन. विस्तवाशी खेळत असताना वारा सुटल्यानंतर सुखाचं हवन कसं होतंय बघायचं असेल तर विवाह करून पहा. विवाह, लग्न झाल्यावर सुख नाही, मग त्याला वाटतं मग लग्न पत्नी मिळाल्यावर सुख नाही, त्याला वाटतं मग मुलगा झाल्यावर सुख, म्हणजे मुलगाच होत नाही. मग जाय डॉक्टरकडं, जाय वैद्याकडं, जाय ह्या बाबाकडं, जाय त्या बाबाकडं, त्या बाबाचा आशीर्वाद घे, त्या बाबा याला प्रदक्षिणा घाल, त्याला अनेक नवस सायास कर,
काय मुलगा होत नाही. कुठला तरी नवस फळाला येतो मुलगा होतो. मुलगा झाल्यावर तरी सुख आहे. त्याला वाटतं मग मुलगा शाळेत शिकला म्हणजे सुख होईल. मुलगा मोठा होतो, शिकतो, त्याचे लग्न होतात, त्याला मुलं होतात आणि सुख असंच दूर राहतं. असा खाटावर पडतो. खाटावर पडेपर्यंत सुखाची त्याची कधी भेट होत नाही. फक्त जीवन जगत असतो कशाने? फक्त आशेने की आता भेटेल, आता भेटेल, आता भेटेल, आता भेटेल, पण सुख भेटतच नाही. गोवे बाबा ते एका गाढवाचा दृष्टांत सांगत असतात. एक गाढव कुंभारच, गाढवच ते, त्याला नाव बरोबर ठेवलंय. कारण ते कुंभार आहे ना, बघा तुम्ही, ज्याच्याकडे गायी येतं, गायी येतात, ज्याच्याकडे बैल येतं, ज्याच्याकडे म्हशी येतात, ज्याच्याकडे घोडे येतं, म्हणजे इतर प्राणी सांभाळणारा जो मनुष्य आहे, तो मनुष्य त्या प्राण्याच्या आहाराची सगळी व्यवस्था करत असतो. कडबा, जे भुसकट, जे काय असेल ते सगळं त्याची व्यवस्था, सगळं त्याची संचय करत असतो, साठवून ठेवत असतो. गाढवं सांभाळणारे गाढवाला कधी साठवून ठेवीतच नाही. त्याच्याकडून काम करून घेतात, भरपूर काम करून घेतात, आणि काम झालं की त्याला मोकळं सोडतात. मग ते गाढव दुसऱ्याच्या उकरड्यावर, दुसऱ्याच्या उकरडे फुकीत. त्याला एका दिवशी कोणीतरी त्याच्या कानात सांगितलं, म्हणजे असं कसं आहे, तू किती काम करून घेते तुझ्याकडं. त्या कुंभाराकडे बैल बी होते. ते बैलाला कडबा टाकायचा, हेवा चावा टाकायचा आणि गाढवाला सोडून द्यायचं काम करून. त्याला सांगितलं, बघ तुझा आणि त्या बैलाचा मालक एकच आहे. म्हणजे हो, तू काम करतोस, बैलही काम करतोय, बरोबर आहे. पण बैलाला काम केल्यानंतर मालक त्याला कडबा खाऊ घालतो, त्याला खुराक खाऊ, पेंट खाऊ घालतो, त्याला हेवा चारा असतो, आणि तुला कधीच नाही, तुला सोडून देतो मोकळं. त्याला ते खरं वाटलं, होय बाबा. मग त्यांनी ठरवलं की जोपर्यंत मालक आपल्याला खाऊ घालत नाही चारा, तोपर्यंत आपण उठायचंच नाही, कामच करायचं नाही. मग ते बसलं गाढव, उठायलाच तयार नाही. काही केलं तरी गाढव काय उठानं काम करण्याचं. म्हटलं कधीच असं करत नाही, असं कसं काय आलं मनात. मालकाला वाटलं काय करावं, काय करावं, काय करावं, काय समजा ना. त्याला हाणलं, त्याला काट्यात वाचली, आपण ते काय उठा ना. त्यानं चांगलंच मनात घेतलं होतं. तोपर्यंत एक असा तिथं हिरवा चारा होता थोडासा, ते हिरवा चारा असा धरला तोंडापुढं, ताटकन उठलं, ते चारा खाल्ला, पुन्हा बसलं, पुन्हा उठा ना, पुन्हा त्यानं चारा धरला असा, पुन्हा ते उठलं. मग त्याच्या लक्षात आलं की चारा बघितलं की उठतोय. काय बरेच असे की चारा दिसल्यावर उठतात, चारा बघितले होते काय होतंय, उठतंय कामाला. हे लक्षात आल्यानंतर ती कुंभार हुशार. मग त्यांनी काय केलं, त्याच्या एक अशी लांब 7-8-10 फुटाची काठी त्याच्या पाठीवर शेपटापासून अशी पुढे डोक्याच्या पुढं अशी बांधली. त्याच्या डोक्याच्या पुढं अशी 1-1.5 हात काठी त्याच्या अंगालाच बांधली, आणि काठीच्या पुढच्या टोकाला एक हिरव्या चाऱ्याची अशी एक पिंडी अशी लोंबती ठेवली. ती लोंबती पिंडी पाहिली की ती उठलं लगेच. उठलं गाढव, त्याला वाटलं पिंडी तर समोर आहे. मग ते पुढं चालायला लागलं. ती पुढं गेलं की ती अजून पिंडी पुढं गेली. 2 पावलं चाललं की अजून ती पुढे गेली. त्याला वाटलं आता काय जवळ आहे. 2 पावलं चाललं की लगेच 3 पिंडी काय होईल, आपल्या तोंडाला लागेल. 2 पाऊल पुढे गेले की ती पिंडी अजून पुढं काय होते, 2 पाऊल पुढंच जाते. दिवसभर तो कुंभार त्या गाढवा काय करून घेतो, काम करून घेतो, आणि पुन्हा रात्री ज्याला सोडून देतो पिंडी काढून ठेवतो बाजूला. दिवसभर त्या पिंडीच्या आशेनं गाढव चालतं, पण पिंडी मिळतच नाही. तसं माणसं संसारामध्ये विषय संपादन करत असताना, संसार करत असताना
अनेक वस्तू मिळवतात, सुख मिळून सुख मिळून सुख मिळून सारखं चालत राहतात, धावतात, खूप कष्ट करतात, सुख असं दूरच राहतं. फक्त मिळेल मिळेल मिळेल, आता मिळेल आता मिळेल, अशा आशेने अख्खा जन्म निघून जातो, पण सुखाची भेट होत नाही. तुकोबाबाई म्हणतात, देवा पांडुरंगा, माझंही तसंच झालं. सगळा जन्म गेला, तो कसा गेला? सुखाच्या आशेनं. सुख भोगून नाही, सुख भेटलं नाही, सुखाची आशा सर्व जन्म गेला, सगळा जन्म गेला, पण सुख नाही. आणि सुख भेटावं म्हणून विषयच मिळवित राहिलो. विषय मिळाले नाही असं नाही, विषय प्राप्त झाले नाही असं नाही. कोणी विचारेल किंवा तो काय म्हणाला, तुम्ही सुख तुम्हाला कसं काय मिळेल, तुम्ही काय केलं का सुख मिळण्याकरता? अहो केला, खूप प्रयत्न केला, खूप विषय मिळवले. विषय मिळाले पण सुख नाही मिळालं. कसं काय नाही मिळालं? कारण त्यात सुखच नाही. विषयात सुख आहे, विषयात सुखच नाही. विषयात सगळं काय आहे? दुःख आहे. त्यामुळे विषय मिळवण्याकरता सगळा जन्म गेला आणि सुख भेटलंच नाही. आणि ज्याच्यामध्ये सुख आहे त्याच्याकरता प्रयत्नच केला नाही. सुख कशामध्ये? विषयात सुख नाही, भोगात सुख नाही, मग मुक्ती प्राप्त करून घेण्यामध्ये सुख आहे. मनुष्याचं जीवन सुखी कधी होतं? ज्या वेळेला तू मुक्त होतो. संसाराचं बंधन सगळं संपतं. संसाराचं बंधन तोडून ज्या वेळेला तो परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो आणि साक्षात्कार करून घेऊन ज्या वेळेला तो मुक्त होतो, त्यावेळेला त्याचं जीवन सुखी होत असतं. त्याच्या जीवनातल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि त्याला परमानंदाची प्राप्ती होते. त्यालाच तर मोक्ष म्हणतात, त्यालाच तर मुक्ती म्हणतात. आणि ही मुक्ती प्राप्त करून घेण्याकरता मी काहीच प्रयत्न केला नाही. तुकोबाबाई म्हणतात, फक्त सुखाच्या आशेमध्ये जन्म गेला, संसार करण्यात जन्म गेला, आणि मुक्ती मिळवण्याकरता मी काहीच केलं नाही. आपण तरी काय करतोय? काय करतोय आपण? संसाराकरता ज्याच्यामध्ये सुख नाही त्याच्याकरताच प्रयत्न करतो का जे मिळाल्यानंतर आपण आपलं जीवन सुखी होणार आहे अशी जी मुक्ती प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतोय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले जे प्रयत्न असतात ते मुक्ती करता? काय केलंय आपण मुक्ती करता? शाळेत जातो मुक्ती करता, नोकरी करतो मुक्ती करता, लग्न करतो मुक्ती करता, मुलाला शाळेत नेतो मुक्ती करता? नाही, हे मुक्ती करता काहीच नाही. मुक्ती करता जे करायला पाहिजे ते आपण काहीच करत नाही. मुक्ती जी प्राप्त होत असते ते ब्रह्मज्ञानाने प्राप्त होत असते, ज्ञानाने प्राप्त होत असते. ज्ञानादेव तु कैवल्यम. ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने उपायाने मुक्ती प्राप्त होत नाही. त्याच्याकरता ज्ञान व्हावं लागतं, ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे खिसे कसे कापावे याचं ज्ञान नाही. बाकीचे व्यावहारिक ज्ञान वेगळं. अध्यात्म ज्ञान व्हावं लागतं, अध्यात्म ज्ञान. आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं लागतं, परमात्म स्वरूपाचं ज्ञान व्हावं लागतं. कोहम कथमिदं जातं को वै कर्तस्य विद्यते उपादानं किमस्ति विचार स्वयं ईदृशः. ज्ञान हे विचारापासून होत असतं. ज्ञान होण्याकरता विचार करावा लागतो. आणि तो विचार म्हणजे कशाचा विचार करायचा? लग्न करायचा नाही. मी कोण आहे? कोहम, मी कोण आहे? कथमिदं जातं, हे जगत कसं निर्माण झालं? या जगाचा कर्ता कोण आहे? आपलं स्वरूप नेमकं कोण आहे? देह मी आहे का देहून वेगळा आहे? कुठून आलो मी? कशा करता आलो मी? कुठं जायचंय? काय करायचंय आपल्याला?
ह्या सगळ्या गोष्टीचा जो विचार आहे याला शास्त्रामध्ये विचार म्हणतात. आणि अशा प्रकारचा विचार केल्यानंतर साक्षात्कार होत असतो, ज्ञान होत असतं. आणि हा विचार कुठं करावा लागतो? शास्त्र शिकून करावा लागतो. शास्त्र गुरुपाशी गुरूंच्या जवळ शिकावं लागतं. गुरुची सेवा करावी लागते. अगोदर अंतःकरणातला मल घालवावा लागतो, विक्षेप घालवावा लागतो. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व या साधनांनी संपन्न होऊन शास्त्राचं अध्ययन करावं लागतं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. अशा संत महात्म्याची, सद्गुरूंची सेवा करावी लागते. कसे सद्गुरू? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय असलेले, ब्रह्मनिष्ठ असलेले असे जे महात्मे, अशांची सेवा करावी लागते. काय केलंय आपण याच्यातलं? आपल्या अंतःकरणातला मल घालवलाय, विक्षिप्त झालेलं अंतःकरण स्थिर केलंय, अंतःकरणामध्ये विवेक जागा केलाय, अंतःकरण जे असं तप्त झालेलं आहे ते समाधानी केलंय. अंतःकरणाच्या वृत्त्या ज्या बहिर्मुख आहे त्या अंतर्मुख केल्यात. काही नाही केलं. श्रवण केलं, मनन केलं, निध्यासन केलं, काही केलं नाही. आणि काहीच जर केलं नसेल तर मग आपण मुक्ती करता प्रयत्न केलेला नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसार केला, संसार करत असताना सुखाच्या आशेमध्ये जन्म गेला, पण मुक्ती प्राप्त करून घेण्याकरता काही प्रयत्न केला नाही. काही प्रयत्न केला नाही. संतांची सेवा नाही, देवाची सेवा नाही, तीर्थयात्रा नाही. ही सगळी मुक्तीची साधनं आहेत. दान धर्म नाही, काही नाही. असलं काही केलं नाही. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. एक क्षणभर सुद्धा मुक्ती करता प्रयत्न केला नाही. सगळा जन्म मात्र संसार करून सुखाच्या आशेमध्ये गेला. आणि ते विषय मिळवण्याकरता, विषय संपादन करण्याकरता, भोग संपादन करण्याकरता नुसता असा हिंडत राहिलो, नुसता हिंडत राहिलो, नुसता हिंडत राहिलो. रात्रीचा दिवस केला, नाईट ड्युटी केली. खूप पळालो, इकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ, सगळ्या दिशेला पळालो, हिंडत राहिलो नुसता. आणि त्यामुळं माझा जीव फार शिनला. हिंडता दिशा शिन पावला. अनेक दिशाला हिंडलो आणि आता अतिशय शिन प्राप्त झालेलं आहे मला. शिन म्हणजे दुःख. खूप दुःख प्राप्त झालं. कसं काय हो महाराज, तुम्ही का बरं एवढे हिंडले? का तुम्हाला ज्ञान नाही? का तुम्ही मुक्त होत नाही? तुकोबाराय म्हणतात, माया वेष्टीला जीव माझा. मायेनं माझा जीव वेष्टीला. माया ही फार विचित्र आहे. अघटित घटना पटीयसी माया. मायेमध्ये फार शक्ती आहे. काहीही करते महाराज. तिला अशक्य असं काहीच नाही. तिला काहीच अशक्य असं नाही. काय केलं त्या मायेनं? कोण ही माया? कुठं असते ही माया? कुठं राहते ही माया? काय करते ही माया? काय केलं तुम्हाला या मायेनं? तुकोबाराय म्हणतात की ही जी माया आहे तिनं माझा जीव वेष्टीला. तिनं माझा जीव सगळा चहूबाजून असा झाकून टाकला. मायेनं वेष्टीला. हो, आता मायेचं स्वरूप नाही तुम्हाला जास्त सांगत, कारण आपला अभंग राहीन तसाच. मायेचं खूप वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. अनादि भाव रूपम विज्ञानेन विलीयते वगैरे वगैरे. याच्यात ही लक्षणं घटवीत बसत नाही आता. पण ही माया आहे. या मायेनंच आपल्याला जीवपणा आणलेला आहे. आपल्याला एवढी जी दुःख भोगावी लागतात, एवढा अनर्थ जो आपल्या पाठीमागे लागलेला आहे, या सगळ्याचं मूळ कारण जर कोण असेल तर ती कोण आहे? माया. माया. तसं आपण स्वरूपाने परमात्मा आहे. आणि परमात्मा आनंद रूप आहे.
परमात्मा कधीच नष्ट होत नाही, परमात्मा जन्मतही नाही. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण हे परमात्म्याचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. आणि आपलं स्वरूप तेच आहे. आपणही सच्चिदानंद आहे, आपणही व्यापक आहे, आपणही स्वतंत्र आहे, आपणही ज्ञानस्वरूप आहोत, आपणही आनंदरूप आहोत, आपणही अविनाशी आहोत. पण असं असतानाही, अविनाशी असतानाही आपल्याला नष्ट व्हावं लागतं. ज्ञान हे आपलं स्वतःचं स्वरूप असताना सुद्धा स्वतःला अज्ञानी म्हणून घेतो. आनंद हे आपलं स्वतःचं स्वरूप असताना सुद्धा आपण क्षणाक्षणाला, पावला पावलाला डोंगरासारखी दुःख अनुभवतो. व्यापक स्वरूप असताना आपण स्वतःला परिच्छिन्न मानतो. हे जे सगळं घडलं ना, हे कुणी घडवलं? हे मायेनं घडवलं. अविनाशी असणाऱ्याला अविनाशी बनवलं हे मायेनं. माया कसं बनवलं, काय बनवलं, काय तिची तिला माहिती. तिच्यामध्ये तशी ती किमया आहे, ती शक्ती आहे, ती जादू आहे तिच्यामध्ये. असंग असलेल्या परमात्म्याला तिनं संग घडवला आणि त्याला जीव बनवलं. जीव झाला, जीव बनला की मग हे सगळं त्याच्या पाठीमागं लागलं. जन्म, मरण, दुःख हे सगळं पाठीमागं लागलं. आनंद स्वरूप असताना आपण जे दुःख भोगायला लागलो ते मायेमुळं. ही अशी ही माया आहे. काय करते ही माया? ही माया पहिलं काय करते? पहिलं काम करते वेष्टन. ती स्वरूपाला झाकते. स्वरूपाला काय करते? झाकते. आपण जे आहोत, आपलं जे स्वरूप आहे ते आपल्याला कळू देत नाही, दिसू देत नाही. आपल्या स्वरूपालाच ती झाकून टाकते. आणि त्यालाच म्हणतात मायेनं जीव वेष्टीला. तुकोबाराय म्हणतात या मायेनं माझा जीव वेष्टीला. माझं स्वरूप या मायेनं झाकून टाकलं आणि मायेनं ते स्वरूप आच्छादित केलेलं असल्यामुळं मी कोण आहे मला समजेना. समजतंय आपल्याला आपण कोण आहोत? काही कळत नाही. कोण आहे म्हटलं की आपण आपल्या देहाचाच परिचय सांगत असतो. देह म्हणजे आपण नाहीये. देह हे आपलं स्वरूप नाही. देहात आपण आहोत. आपण देहालाच आपलं स्वरूप मानतो. देहाचा जन्म झाला की माझा जन्म झाला म्हणतो. एखाद्या देहाच्या एखाद्या कुठेतरी आजार झाला की मला आजार झाला म्हणतो. मी आजारी म्हणतो. देह काळा असला की मी काळा आहे म्हणतो. देह गोरा असला की मी गोरा आहे म्हणतो. देह उंच असला की मी उंच आहे म्हणतो. देह जाडजूड असला की मी जाडजूड आहे म्हणतो. देह ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला असला की मी ब्राह्मण आहे म्हणतो. देह शूद्र कुळामध्ये जन्माला आला की मी शूद्र आहे म्हणतो. हे सगळे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाही. आत्मा सगळ्याचा एक आहे. त्याला कोणती जात नाही, त्याला कोणता वर्ण नाही, त्याला कोणता आकार नाही. तो नित्य नित्य. ते आपल्याला दिसतच नाही. ते स्वरूप आपण आपल्या त्या स्वरूपाला, मूळ स्वरूपाला आपण ओळखतच नाही. आपण जे आपलं स्वरूप मानतो ते कशाला? देहाला. ते देह आपलं स्वरूप नाहीये. मग आपलं स्वरूप आपल्याला दिसत नाही. मग आपलं स्वरूप नेमकं कुठे काही दिसना, समोर दिसला देह, त्या देहालाच आपण आपलं स्वरूप मानायला लागलो. आणि मग आपलं स्वरूप आपल्याला का नाही दिसत? झाकलं ते. काय केलं ते? झाकलं. कुणी झाकलं? मायेनं झाकलं. कुणी झाकलं? एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूवर जर चादर टाकली तर ती वस्तू दिसेल का? नाही दिसत. का? चादरीनं झाकली ती वस्तू. झाकलेली वस्तू कसं काय दिसेल? तसं मायेनं आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याच्यावर पडदा टाकला, त्याला झाकून घेतलं आणि त्यामुळं आपलं स्वरूप आपल्याला दिसेना. मायेमध्ये ही शक्ती आहे. वेदांत शास्त्रामध्ये त्यालाच एक आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेप शक्ती म्हणतात. आवरण शक्ती म्हणजे झाकण्याची शक्ती.
ही आत्म्याला म्हणजे जीवाला झाकते. झाकल्यामुळं स्वतःचं स्वरूप दिसा, स्वतःचं स्वरूप दिसाना झालं, आपण स्वतःला विसरलो. आपलं स्वतःला म्हणजे आपलं स्वतः म्हणजे आपलं स्वरूप कोण आहे? परमात्मा हे स्वरूप आहे. म्हणजे आपल्या परमात्म रूपत्वाला आपण विसरलो आणि त्या स्वरूपाला आपण विसरलो की मग हानी आहे. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. स्वरूपाला विसरलो. या मायेनं आपल्याला झाकलं. आपल्याच स्वरूपावर आहे ती माया, आपल्याच आश्रयावर राहते ना आपल्याला झाकते. स्वाश्रया स्वविषया म्हटलेलं आहे तिला. जसं शेवाळ असतं का नाही, शेवाळ. शेवाळ कुठं असतं? शेवाळ डोंगरावर, पाण्यात असतं शेवाळ. पाण्यात का उदकी झाली बाबुळी, उदका ते झाकुळी. पाण्यामध्ये ती शेवाळ होतं आणि ते झाकतं कोणाला? पाण्याला झाकून टाकतो. इतकं शेवाळ वाढतं, इतकं शेवाळ वाढतं की पाणीच दिसत नाही. तिथं म्हणला, हो खूप तहान लागली हो, मला पाणी द्या ना. ते मला असं करा, तिथं समोर जा, तिथं पाणी आहे. गेला तिथं, पाहिलं काही पाणीच दिसना. दिसत काय होतं? सगळं शेवाळ. काय वा तुम्ही माळकरी माणसं आहे, मोठा गण लावलाय, बुक्का बी लावलाय, नाष्टगंध बी लावलाय, आणि तरी खोटं बोलतोय मला. इथंच तुम्ही सांगितलं की इथं पाणी, म्हणून पाणी दिसलं, इथं पाणीच नाही आणि तुम्ही सांगितलं पाणी आहे म्हणून. नाही रे बाबा, खरंच तिथं पाणी आहे. कुठे पाणी? इथं पाणी असतं तुम्हाला दिसलं नसतं का? अरे आहे बाबा तिथं पाणी, मग मला दिसत कसं नाही? काय दिसतंय तुम्हाला? मग पाणी नाही दिसत तर काय दिसतंय? शेवाळ तर दिसतंय सगळं. मग असं करा, शेवाळ बाजूला करा. आणि मग त्यानं असं हातानं बाजूला केलं, मग खाली काय दिसलं? पाणी. पाणी नव्हतं का तिथं? मग दिसलं का त्याला? नाही. का नाही दिसलं? शेवाळानं झाकलं. ते शेवाळ कुठं आहे? पाण्यावरच आहे. कुठं निर्माण झालं ते शेवाळ? त्या शेवाळाला आधार कोण आहे? पाणीच. पाणीच आधार आहे. पाण्यावरच ते निर्माण झालं आणि त्यांनी पाण्याला झाकलं. असं बैमान आहे ते शेवाळ. तशीच ही माया, ब्रह्मस्वरूप परमात्मा स्वरूपावरच ही माया राहते. आणि ती परमात्मा स्वरूपाला, आत्मस्वरूपालाच काय करते? झाकते, वेष्टन करते. आणि मग त्यालाच आपण कोणही कळू देत नाही. तुकोबाराय म्हणतात, ह्या मायेनं मला असंच केलं. माझा जीव वेष्टीला, माया वेष्टीला, जीव माझा. मग आता मी कोण आहे मला कळना, कुठून आलो काय समजत नाही, काय करायला पाहिजे हे समजत नाही, मी काय करू हे समजत नाही, काय केल्यानंतर माझं हित होईल हेही कळत नाही, काय केल्यानंतर माझं अहित होणार आहे हेही कळत नाही. बरं मला माझं हित मला समजत नाही म्हणून मी दुसऱ्याला विचारलं, आईला विचारलं, बापाला विचारलं, काकाला विचारलं, मामाला विचारलं, त्यांनाही माझं हित कळना. कोणी माझं हित जाणत नाही. माझं हित कशाने होणार आहे मला कोणी सांगत नाही. माझे स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदी अंत. माझे स्वहित कोणी नेणती, माझं स्वहित, माझं हित कशाने होणार आहे हे कोणी सुद्धा जाणत नाही. कोण नाही जाणत, कोणालाच नाही कळत महाराज हित. आईबापाला त्यांचं हित कळा ना, आपलं कसं काय कळन? हित नाही ठावे जननी जनका. जननी म्हणजे आई, जनक म्हणजे पिता, आणि यांनाही त्यांचं हित कळत नाही. आपलं हित कसं काय त्यांना कळेल? त्यांनाही आपलं हित कळत नाही. आईबाप म्हणत असतात की बाळ्या, अरे आम्ही तुझ्या हिताचं सांगतो. आईबाप हिताचं सांगतात म्हणजे त्यांना जे हित वाटतं ते सांगतात, पण खरं ते हित नसतं. हित कोणालाच समजत नाही. हित
कोणालाच समजत नाही. फक्त एक देव आणि संत सोडले तर या जगामध्ये हिताला जाणणार कुणीच नाही. स्वतःच्या हिताला जाणत नाही तर माझ्या हिताला काय ते जाणणार आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझं हित कशाने होणार आहे हे कोणी जाणत नाही. माझे स्वहित नेणती कोणी. काहीच न करीती मज वाचुनी कोणी काहीच न करीती. आणि माझ्या हिताकरता माझ्या वाचून दुसरं कोणी काहीच करीत नाही. आई काही करत नाही माझ्यासाठी, माझं हित होण्याकरता. बाप माझ्याकरता काही करीत नाही. भाऊ माझ्याकरता माझ्या हिताकरता काही करीत नाही. बहीण काही करीत नाही. काका मामा मामी कोणी काहीच करीत नाही. स्वतःची बायको काही करीत नाही माझ्याकरता, माझ्या हिताकरता. मज वाचूनी कोणी काही न करीत. माझ्या वाचून माझ्या हिताकरता दुसरं कुणी काही करीत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ आपल्या हिताकरता दुसरं कुणी काही करणार नाही, करतही नाही. आपलं हित आपल्याला करावं लागणार आहे. आपलं हित हे आपल्याला करावं लागणार आहे. आपल्याला आपुली आपण करा सोडवून. उद्धरेदात्मनात्मानं आत्मानमवसादयेत. आपणच आपला उद्धार करावा. आपणच आपला उद्धार करावा. आपल्यालाच आपला उद्धार करायचा आहे. आपला उद्धार दुसरं कुणी नाही करणार. दुसरं कुणी करू शकत नाही. कोणी काय करणार नाही. कुणी काय करत नाही आपल्यासाठी. कुणीच नाही महाराज आपल्यासाठी. कुणीच काही करू शकत नाही. ती वाल्मिकी ऋषी आहेत ना, ते वाल्मिकी ऋषींच्या जीवनातला प्रसंग आहे बघा. वाल्मिकी ऋषी नंतर झाले, पण अगोदर वाल्या होता. अगोदर कोण होता? वाल्या होता. जास्त काही ती विस्तार नका तर नाही सांगत. पण नारदांची भेट झाली. नारदाला त्यांनी अडवलं. नारदाला अशी मोठी फरशी कुराड, काळा असा ठिकर शरीर, ते धिप्पाडचे धिप्पाड, डोळे असे मोठे मोठे, असे लाल डोळे झालेले. थांब, कोण आहे तू? नारदांनी पाहिलं, होय वाल्या. नारदांनी ठरवलं याचं काय करायचं? कल्याण करायचं, याचं हित करायचं. संतांना हित कळतं. संताशिवाय दुसऱ्याला हित नाही कोणाला कळत. आई बापाला हित नाही कळत. फक्त एकच माऊली होऊन गेली हित सांगणारी मुलाला या जगाच्या पाठीवर. ती म्हणजे कोण? मदालसा. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. अशी एकच जगाच्या पाठीवर माऊली होऊन गेली की जी मुलाला पाळण्यात घालून झोका देत असतानाच ती असा उपदेश करायची. हा देह नाशिवंत. अशी कोणती माऊली आता झोका देताना मुलाला तसं म्हणते? हा देह नाशिवंत. ती म्हणते बाळ्यातलं कोणती बायको करायची रे? असंच मग उपदेश करते ती. आणि मग ते शाळेत गेल्यापासूनच ती पाहत बसतं मग ती कोणती करायची ते. कारण लहानपणापासूनच मातेनं संस्कारच तसे केलेले असतात ना. मदालसा एक अशी माऊली होऊन गेली की तिनं तिच्या सगळ्या मुलांना तिनं काय केलं? पाळण्यात असतानाच मुक्त केलं. असा उपदेश केला. फक्त एक माऊली अपवाद सोडली तर कोणाला हित कळत नाही. कोणी आपल्यासाठी कोणी काय करत नाही. नारदाचं सांगत होतो. नारदांना हित कळत होतं त्याचं. सांगितलं, अरे काय करतो तू? काय नाही, थांबा काय आहे ते सगळं मुकाट्यानं काढून द्यायचं. अरे माझ्याजवळ काय नाही, हे विना आणि चिपळे आहेत. तर तुला भजन करायचं का? काय नाही, मुकाट्यानं काढून ठेवायचं. नारदाने विचारलं, अरे वाल्या ठीक आहे, तू आजपर्यंत किती लोक मारले, किती पाप केलं तू? हे पाप तुला एकट्याला भोगावं लागेल.
तू एवढे लोक मारतो, असं म्हणतात की 7 रांजणं त्यानं भरले होते पापाचे. म्हणजे एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मारला की एवढा एक खडा उचलायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. असे 7 रांजणं भरले होते. कोणाला मारून? वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, वेदशास्त्र संपन्न असलेले ब्राह्मण मारून एवढं पाप केलेलं. आणि मग असे सुतार, तेली आणि धनगर आणि मराठी असे तर किती मारले होते, त्याची तर गणतीच नाही. एवढं पाप केलेलं. म्हणे अरे एवढं तू पर्वतासारखं पाप करून ठेवलंय, हे कोणी वाटून घेईल? अरे ज्यांच्या करता एवढं पाप करतोस त्यांना विचारून या अगोदर, ते आहेत का घ्यायला तयार? वा नारद, फार चतुर दिसता तुम्ही. म्हणजे मला घरी पाठवून इथून निष्ठायचा विचार आहे काय? अरे नाही वाल्या, तुला तसा माझा विश्वास नसला तर तुम्हाला इथं झाडाला बांधून ठेव. नारदाला झाडाला बांधलं आणि मग घरी विचारायला गेला. घरी जाऊन विचारलं. ती वाटच पाहत होती काय आणतोय ते. आज काय आणलेलं दिसत नाही. आणतो म्हणे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर मी विचारायला आलोय. आईला विचारलं, बापाला विचारलं, बायकोला विचारलं की मी एवढे जी पाप केलेली आहेत, यातलं पाप वाटून घ्यायला तुम्ही तयार आहात का? महाराज, पाप वाटून घ्यायला कोणीच तयार होईना. त्यांनी सांगितलं, आम्हाला पोसणं हे तुझं कर्तव्य आहे. ती चोरी कर, नाही तर घाम गाळ, नाही तर काय कर. आम्ही काय चोरी करून थोडं आणायला सांगितलं तुला? पाप घ्यायला कोण मोकळं नाही. त्याचं हित कशामध्ये, त्याचं हित कोण करील, त्याचं हित सांगायला कोणी मोकळं नाही. आपलं हित करण्याकरता कोण आपलं हित करू शकत नाही. आपलं हित आपल्याला करावं लागणार आहे. आणि मग त्याच क्षणाला त्यांनी सगळ्याचा त्याग करून नारदाला शरण गेला. आणि नारदाला शरण जाऊन नारदानी मंत्र सांगितला आणि मग तपश्चर्या करत बसला. आणि मग वाल्याचा वाल्मिकी झाली. आपलं हित आपल्याला करावं लागणार आहे. तुकोबाबाई म्हणतात, मलाही करावं लागणार, पण मला समजतच नाही काय करावं ते, आणि दुसरं कोणी काही करीत नाही माझ्यासाठी. मज वाचुनी कोणी काहीच न करीती, सज्जन तव सुखाची मांडणी. आणि हे स्वजन जे आहेत, सज्जन स्वजन असे 2 पाठ आहेत. हे सगळे सुखा करता सगळे हे मांडून ठेवलेले आहेत. जोपर्यंत आपल्याकडून त्यांना सुख भेटतं, आपण जोपर्यंत मिळवितो, जोपर्यंत आणून देतो, तोपर्यंतच ते बहून काका आणि दादा करतात. बर का भाऊ? सज्जन तव सुखाची मांडणी, जो वरी चढनगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. जोपर्यंत आपला धंदा चालत असतो तोपर्यंतच बहीण आपल्याला दादा म्हणते. जोपर्यंत त्यांना आपल्यापासून सुख भेटतं, विषय सुख भेटतं, तोपर्यंत ते आपल्या जवळ येतात. सुखाकरता हे मांडून ठेवलेले आहेत. सुख आपल्याकरता कोणी काहीच नाही, फक्त म्हणत असतात. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी असा चातुर्मास चालू होता. चातुर्मासामध्ये एक संत साधू प्रवचन सांगायचे. अशी काही भक्त मंडळी ऐकायला यायची. त्याच्यामध्ये एक असा तरुण दररोज प्रवचन ऐकायला यायचा. एके दिवशी असं प्रवचन झालं. त्या प्रवचनामध्ये हा विषय झाला की हे सगळे बायका, मुलं, आई, बाप हे सगळे स्वार्थी असतात. आपलं कोणी नसतं, आपल्याकरता कोणी काही करत नाही. हे सगळे सुखाकरता आपल्या जवळ येत असतात. हाच विषय सगळा तिथं प्रवचनात झाला. आणि प्रवचन संपलं. प्रवचन संपल्यानंतर तो सगळे त्या महात्म्यांचं दर्शन घेऊन निघून गेले. तो तरुण तिथंच थांबला. त्याला काही शंका विचारायची होती. त्याला ते काही पटलंच नाही प्रवचन. ते जवळ आला, थांबला, पाया पडला. म्हणे महाराज एक शंका आहे, विचारू? म्हणे विचारणार आहे. तुला कसं काय शंका आली?
कुणीच कधी काहीच विचारत नाही, तूच कसं काय आज विचारायला थांबला? ते म्हणजे शंकाच आहे माझी तशी. काय शंका आहे? तुम्ही जे सांगितलं म्हणे महाराज की आपलं कुणीच नाही, आपल्यावर कोणाचंच प्रेम नसतं, हे सगळे सुखाकरता आपल्या जवळ असतात, हे पटलं नाही मला तुमचं. त्यांनी सांगितलं माझं पटलं नाही, ती माझं नाहीच आहे, ते संतांनी सांगून ठेवलंय, संत सांगतात तसं. पण मग तुम्ही प्रवचन सांगता ना, पण ते पटवून देणं तुमचं काम आहे ना. मला ते पटलं नाही ना. का नाही पटलं तुला? ठीक आहे, तुम्ही म्हणतात की आई बाप ते आपले नाहीत, हे खरं आहे, ते म्हणजे ते पटतं. पण बायको आपली, पत्नी आपली नाही हे पटतच नाही. कारण त्याचं नवीनच लग्न झालेलं होतं आणि नवीनच लग्न झालं असल्यामुळे ते जास्त प्रेम होतं जरा, त्यामुळे त्याला ते पटलंच नाही. त्यांनी सांगितलं महाराज असं सगळ्याच नसतं, माझं तसं नाही. माझी पत्नी ही माझ्यावर तिच्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही, मी जेवल्याशिवाय घास कशाचा तोंडात घालीत नाही. बर ठीक आहे, त्याला ते पटनास. त्याला सांगितलं की बाबा मी तुला पटवून देतो, पण आज नाही, काही त्याला काळ जावा लागेल. आणि काळ तर जावाच लागेल, पण त्याच्याकरता मी दररोज सांगितलेलं तुला एक काम करावं लागेल. ते म्हणे काय? आपली प्रवचनाची वेळ किती आहे? 7 ते 8. बर, तुला दररोज माझ्याकडं सकाळी 5 वाजता यावं लागेल. 4-5 वाजता पहाटे. हो येईल. आणि मग तो 4-4:30ला तो यायचा त्यांच्याकडे दररोज. आणि मग सकाळी तो आला की त्यांनी त्याला प्राणायाम शिकवला. प्राणायामामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, पूरक, कुंभक, रेचक, वेगवेगळे भस्विका, कपालभाती, उज्जैनी, भ्रामरी, वेगवेगळे प्राणायाम असतात. त्याच्यामध्ये त्याला कुंभकाचा त्यांनी अभ्यास करायला लावला. कुंभकाचे 2 प्रकार, बहिर्कुंभक, अंतर्कुंभक. बाहेर सोडलेला श्वास बाहेरच रोखून धरणं, त्याला आत न येऊ देण्याला बहिर्कुंभक म्हणतात. आणि आत घेतलेला श्वास त्याला आतच दाबून धरणं, त्याला बाहेर न येऊ देणं, त्याला अंतर्कुंभक म्हणतात. असं त्याला कुंभकाचा त्याच्याकडून अभ्यास करून घेतला. 1-2 महिने झाले. 2 महिन्यापर्यंत त्याचा अभ्यास चांगला वाढला. आपण जर आता श्वास मध्ये रोखून धरला तर फार झालं तर आपण 40 सेकंद 45 सेकंद आपण थांबू शकतो, 1 मिनिटही पूर्ण होत नाही. पण जर त्याचा अभ्यास दररोज केला तर तो अभ्यास करून करून मग त्याची ती वेळ काय होते, वाढत जाते. तसा तो अर्धा तास, 1 तास, 1-1.5 तास पर्यंत तो कुंभक करून राहू शकायला लागला. एवढा त्याचा अभ्यास झाला की 1-1.5 तासापर्यंत तो श्वास न घेता राहू शकत होता. आणि मग त्याच्या गुरुने सांगितलं की आता याला ती पटवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि मग त्यानं सांगितलं, हे बघ, तुम्हाला प्रश्न विचारला होतास, हो आठवतोय मला, आणि त्या प्रश्नाच्या उत्तराकरताच मी तुझ्याकडून हा प्राणायामाचा अभ्यास करून घेतलाय, हो मान्य आहे मला. मग आता एक काम करायचं. काय करायचं? आज प्राणायाम केला असतो, हो केला. प्रवचन झालं, घरी जायचं. घरी गेल्यावर तू काय करत असतो? काय, घरी गेलो, प्रवचन झालं, घरी जातो, तिनं स्वयंपाक केलेला असतो, जेवण करतो, थोडासा आराम करतो. हां, घरी जायचं, जेवण करायचं, आणि तू आराम करतो म्हणजे वांगकुक्षी करतो ना? हो, वांगकुक्षी करतो. आणि वांगकुक्षी करायला गेला, असा पलंगावर पडलास की कुंभक करून पडायचं. किती वेळ? मी तुझ्या जवळ येईपर्यंत. जोपर्यंत मी तुझ्या जवळ येऊन तुला उठ म्हणत नाही तोपर्यंत. ठीक आहे. गेला, घरी जेवण केलं, जेवण झाल्याच्या नंतर हात धुतला आणि पलंगावर जाऊन कुंभक करून पडला. थोड्या वेळानं ती बायको जवळ आली. अहो अहो अहो, आता ती काहीच बोल ना.
तिच्याकडं बघ नवी, तिच्याकडं काही ते ऐक नाही, काहीच नाही. तिनं हलवून पाहिलं, काही हालं नवी, काही नाही. श्वास पाहिला, श्वासही चालू नाही, काही हालतही नाही. मग घाबरली, मग बोंबलली. मग ती आईबाप त्याची ती आईबाप जवळ आली, ती लागली रडायला. सगळी शेजारी पाजारी गोळा झाली. सगळे बातमी सगळ्या गावात की फलाण्याचं पोरग जेवलं, जेवण झालं झोपलं, तसंच गेलं. सगळीकडे चर्चा, सगळे लोक धावपळ करायला लागले. आणि एक असा कोणीतरी पोऱ्या त्या गुरु महाराजाकडे सांगायला आला, ओ गुरु महाराज, तो तुमचा शिष्य दररोज तुमच्या प्रवचनात असतो ना, तुमचं श्रवण करायला. अहो तो गेला ना. जाऊ दे ना, काय सगळ्याला जायचंच आहे ना. अहो पण असं कसं काय, तुमच्याकडे एवढा प्रेमाचा, एवढा तुमच्या एवढी त्याची निष्ठा होती, श्रद्धा होती, तो गेला आणि तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. मग त्यांनी विचारलं, मग तुला काय वाटतं, मी काय करावं वाटतं? अहो तुम्ही कमीत कमी जायला तर पाहिजे ना. ठीक आहे म्हणे, चल म्हणे मग तुम्हाला. मग गुरु महाराज गेले तिथं. सगळे रडत होते. आता कसं होईल, आता काय करू. आज ती आई बापन, ती बायकून सगळे अशी छाती बडून तोंड बडू रडायचे. मग ते सगळं कोणी सांत्वना देतंय, कोणी काय बोलतंय, कोणी काय बोलतंय. तेवढ्या ते गुरु महाराज पुढे आले. हे बघा म्हणे, सगळे शांत बसा, मी जिवंत करतो त्याला. मी त्याला काय करतो, जिवंत करतो. म्हटल्यानंतर सगळे असे शांत झाले. काय महाराज तुम्ही जिवंत करता? हो मी जिवंत करतो, पण एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? ग्लास आणा एक काचेचा, त्याच्यात दूध आणा. ग्लास भरून आणलं दूध. खिशातून एक पुडी काढली, अशी पुडी घेतली. ती पावडर ती हातावर घेतली. असं काहीतरी मंत्र म्हणला आणि त्यात टाकली. चमचा आणला, हलवली. पुन्हा एक काहीतरी मंत्र म्हटला आणि असं तो ग्लास अभिमंत्रित करून असं फुकला. मी याला जिवंत करतो, तो जिवंत होईल, पण त्याच्या बदली दुसऱ्याला कोणाला तरी मरावं लागेल. काय? फक्त मी अभिमंत्रित केलेलं दूध त्यांनी प्यायचं. जो पिईल तो मरेल आणि तो उठेल. बघा कोण तयार आहे, कोण तयार आहे? म्हाताऱ्याला विचारलं, का हो बाबा, तुमचा मुलगा आहे, तुमचा फार जीव आहे त्याच्यामध्ये, पिता का तुम्ही दूध? ती म्हणे, मी गेल्या म्हातारी एकटीच राहील ना. म्हाताऱ्याला विचारलं, का तुम्ही पिता हे दूध? सांगितलं, मी पेले असते, पण मग त्यांच्या म्हातारपणाची काठी मीच आहे. म्हातारा पेनान, म्हातारे पेनान, मग भाऊजाई थोडी पिणार आहेत. ते बायकोला विचारलं. बायको तरी कुठं तयार होती मग प्यायला. जी त्यो जेवल्याशिवाय जेवत नव्हती. मग तिला विचारलं की का ग बाई, तू पिते का दूध? तिनं सांगितलं, हो मी दूध पिन, पण मग मी गेल्याच्या नंतर मग यांना कोण राहीन, या दोघांना. सासू सासरे म्हातारे झालेले, त्यांना आधार कोण आहे? कोणी दूध पिईना. मग शेवटी त्या साधू बाबांनी सांगितलं, मग मी पिऊ का? सगळ्यांना आनंद झाला. सांगितलं, हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, प्या ना. आणि मग महाराजांनी ते दूध गटकन पिऊन घेतलं. काय साखर टाकली होती त्याच्यामध्ये. दूध आणायला सांगितलं, सर्व काहीतरी अभिमंत्रित केलं, सगळं मंत्र फुकल्यासारखं केलं. कायचं काय? आणि त्यांना माहिती होती कुंभ करून पडले म्हणून. गेले ते पलंगाजवळ ढवणावला दिले, उठ उठ म्हणलं की ते उठून बसलं. आणि सांग मला आता, कोण तुझ्या कामाचं आहे? कोण तुझ्या कामाला येणार आहे? कोण तुझ्या करता काय करणार आहे? सांग. कोणी नाही. जोपर्यंत तुझं हे शरीर चांगलं आहे, जोपर्यंत तू कमवतोस, तोपर्यंत हे तुझ्या भोवती असे घोंगणार आहेत. स्वजन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदी अंत, माझा आदी अंत कोणी काही जाणत नाही. देवा, नारायणा, केशवा, असा माझा जीव मायेनं सगळा वेष्टिलेला आहे, बद्ध केलेला आहे मायेनं जीव. अनेक पाशाने माझा जीव बांधलेला आहे. तमगुणाचे पाश वेगळे, सत्वगुणाचे पाश वेगळे, रजगुणाचे पाश वेगळे, आणि असा बद्ध करून
त्याला अनेक अशा प्रकारच्या जन्मामध्ये आणि जन्मामध्ये ती फिरवते, योनीमध्ये फिरवते. आणि प्रत्येक योनीमध्ये फिरायचं म्हटलं, कुठेही जा, कोणत्याही योनीमध्ये जा, मनुष्याच्या योनीमध्ये जा, कुत्र्याच्या योनीमध्ये जा, बकऱ्याच्या योनीमध्ये जा, बैलाच्या योनीमध्ये जा, गाढवाच्या योनीमध्ये जा, कोणत्याही योनीमध्ये जा, पशुपक्ष्यांच्या किडा मुंगी कोणत्याही योनीमध्ये जा, कोणत्याही योनी जायचं झालं तर अगोदर कुठं जावं लागतं? गर्भात. जन्म घ्यायचा म्हटलं की प्रथम केला गर्भीवास, पहिल्यांदा गर्भात जावं लागतं, गर्भात. आणि देवा तुला काय सांगू त्या गर्भातलं दुःख, काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा, तुझं क्षण क्षणा ध्यातसे. देवा तू गर्भात जात नाही म्हणून तुला माहित नाही, पण आम्ही अनेक वेळेला हे गर्भाचं दुःख भोगलंय. त्या गर्भामध्ये काय यातना असतात तुला काय सांगू. आपण आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये खोलीमध्ये जर थोडं गरमायला लागलं तर फॅन लावतो, फॅन गरम हवा मारायला लागला तर कूलर लावतो, एसी लावतो. तिथं गर्भामध्ये फॅन लावता येतो, एसी लावता येतो? नाही. तिथं नुसतं उकडावं लागतं, उकडतं. नुसतं उकडतं म्हणजे खोलीतल्यासारखं नाही. गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये आपण जिथं असतो तिथं जवळ खाली जठराग्नी असतो, जठराग्नी. आईनं खाल्लेलं अन्न, आईनं पिलेलं पाणी ज्या अग्नीमुळं पचतं, ते पचवण्याकरता भगवंतानी पोटामध्ये उदरामध्ये जो निर्माण केलेला अग्नी त्याचं नाव आहे जठराग्नी, उदरी अग्नी. आणि त्याच्या उष्णतेनं गर्भामध्ये असलेला तो जीव असा उकडत असतो. जसं कुकरमध्ये टाकलेले तांदूळ जसे असे उकडतात तसं तो जीव उकडत असतो, शिजत असतो. आणि ते तांदूळ फक्त अर्धा पाऊण तास 20 मिनिटं शिजतात. तो गर्भातला जीव अर्धा 1 तास नाही, 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. 9 महिने 9 दिवस तिथं शिजावं लागतं. आणि नुसती उष्णताच नाही, नाका तोंडात सगळं कृमी, किडे, मांस, रक्त, रेत, वीर्य सगळं नाका तोंडात गेलेलं असतं. हे सगळं मांस मळमूत्र जाणा, सगळं मांस मळ मूत्र हे सगळं तोंडात असतं. विष्ठा तिथंच असते, विष्ठेचे थर असतात. आणि तो जीव गर्भातला तिथं असा उलटा टांगलेला असतो, खाली तोंड आणि वर पाय. कारण ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला कसं असतं, ते डोकं खालीच असतं, असा उलटा टांगलेला असतो. सगळं नाका तोंडामध्ये ही सगळी घाण. कसलं भयान दुःख येतो गोबाबाई म्हणतात. आणि असं हे दुःख भोगत असताना गर्भातून मी तुला क्षणाक्षणाला प्रार्थना करत असतो, तुझं ध्यान करत असतो, मी तुझा आठव करत असतो. देवा मला इथून बाहेर काढ, मला इथून बाहेर काढ. प्रत्येक क्षणाला मी तुझा आठव करत असतो, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. पण काय जीव देवाने ज्यावेळेला त्याला बाहेर काढलं जातं मग त्यावेळेला मग देवाला विसरतो. ज्या वेळेला दुःख असतं त्यावेळेला गर्भामध्ये असताना बाहेर काढण्यासाठी क्षणाक्षणाला आठव करत असतो, क्षणाक्षणाला विनंती करत असतो, प्रार्थना करत असतो. आणि बाहेर आला की मग देवाला विसरतो. पण तो गोबाबाई म्हणता, देवा ही माझी स्थिती अशी आहे, अनेक वेळेला गर्भात गेलो, गर्भाचं हे सगळं दुःख भोगलं, तुला क्षणाक्षणाला मी गर्भामध्ये असताना ध्यात होतो. हे सगळं गर्भातलं दुःख. जन्माच्या वेळेला दुःख किती भयान दुःख असतं जन्माच्या वेळेला. एवढं दुःख जन्माच्या वेळेला होतं, एवढा दुःखाचा मोठा आघात त्या जीवावर होत असतो की त्या दुःखाच्या आघातामुळं गर्भात आपण काय काय दुःख भोगलं तेही विसरून जातं.
एवढं भयान दुःख असतं जन्माच्या वेळेला. पुन्हा बालपणाचं दुःख आहे. सर्दी झाली, पोटात दुखतं, संडास लागली, ढेकणं चावतात, मच्छर चावतात, काय सांगता येत नाही, बोलता येत नाही. कुणी मुके घेतं, ती दाढी टोचती, काय सगळं दुःखच आहे ना ते. बालपणाचं दुःख आहे, रोगाचं दुःख आहे, तारुण्यामध्ये अनेक विषय, अनुकूल विषय, वियोग, त्यांचा वियोग होतो, प्रिय वस्तू भेटत नाही, त्याचं दुःख आहे. आणि म्हातारपणाचं पुन्हा दुःखच दुःख आहे. आणि शेवटी सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर ते कोणतं आहे? मृत्यूचं दुःख आहे. मृत्यूचं दुःख काय वाटत असेल? हे सगळं सोडावं लागतं मृत्यूच्या वेळेला. 4 दिवस आपण वारीला जातो, तो फोन घेऊन जातो सोबत. काय चाललंय, बरं चाललंय का, असं करा तसं करा, का नाही भाऊ? हा, म्हणजे ते सुटत नाही. 4 दिवस सुटत नाही आपल्याला. आणि मृत्यूच्या वेळेला सगळं सोडावं लागतं, कायमचं सोडावं लागतं. कसं भयान वाटत असेल. यमदूत येत असतात आणि नेत असतात. वेळ झाला का? मज चालता प्रयाण काळी असताना दिसती जवळी. मला ज्या वेळेला प्रयाण काळाच्या वेळेला मी जात असतो, नेत असतात, त्यावेळेला जवळ असलेले कोणी दिसत नाहीत. कोणी नाही दिसत त्यावेळेला. असताना दिसती जवळी. मृत्तिके मृत्तिका कवळी. माझ्या शरीरामध्ये असलेली मृत्तिका ती मातीमध्ये, मृत्तिकेमध्ये काय होऊन जाते? मिसळत असते. ती माती त्या मातीला कवळीत असते, म्हणजे तिच्याशी एकरूप होत असते. माझ्यासोबत इथली माती येत नाही, म्हणजे हे शरीर येत नाही. माती म्हणजे शरीर. माझ्यासोबत माती येत नाही, मग काय येतं सोबत? एकले मेळी संचिताचे. आपण निर्माण केलेले जे संचित आहे, पाप पुण्य आहे, त्या संचिताचा मेळा फक्त माझ्या एकट्यासोबत असतो. आपल्यासोबत काय येत? आपण केलेलं कर्म आपल्यासोबत येत असतं. इथलं काही येत नाही. इथलं दुकान येत नाही, इथले बँकेतले पैसे येत नाही, इथला काका मामा काकू कुणीच नाही येत. आपल्यासोबत जे येतं ते फक्त काय? आपलं कर्म आपल्यासोबत येत असतं, आपलं संचित आपल्यासोबत येत असतं. आणि मग तुकोबा म्हणतात, ही माझी अशी स्थिती आहे, कोणी माझ्यासोबत येत नाही. म्हणून देवाला प्रार्थना करतात, देवाला विनंती करतात, आता मजायशे कवी गा देवा, काही घडे तुझी चरण सेवा, तुका विनवितसे केशवा, चालवी दावा संसारे. देवा तू मला आता असं कर की तुझ्या चरणाची सेवा मला काय झाली पाहिजे? घडली पाहिजे. बाकी काही नको, फक्त तुझ्या चरणाची सेवा माझ्याकडून घडावी. आणि संसाराविषयीचं वैर, संसाराविषयीचं शत्रुत्व माझ्या ठिकाणी कायम राहावं, म्हणजे मी संसारामध्ये गुंतणार नाही. असं तू काहीतरी कर, असं तुकोबा काय करतात? विनंती करतात. तुका विनवितसे केशवा, चालवी दावा संसारे. माझे स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदि अंत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.